आश्वासन दिलंच होतं की, आणि इतकंच नाही तर बिहारमध्ये सुद्धा आता प्रत्येक कुटुंबातल्या एका व्यक्तीला सरकारी नोकरीचं आमिष देण्यात आलेलं आहे, तसं आश्वासन देण्यात आलेलं आहे. खरंच शक्य वाटतं का? प्रॅक्टिकल आहे? काँग्रेस आणि भाजपच्या आश्वासनांमध्ये प्रचंड फरक आहे. भाजप ज्यावेळी निवडणुका हारते त्यावेळी त्यांना कुठेतरी लोकांना काहीतरी आमिष देऊन मतं मिळवायची असतात. काँग्रेसनं दिलेला शब्द प्रत्येक राज्यात पूर्ण केलेला आहे. तुम्ही कर्नाटकातला आमचा जाहीरनामा बघा, कर्नाटकात जे आश्वासनं दिली होती ते आम्ही पूर्ण केलेली आहेत. तुम्ही तेलंगणाचा जाहीरनामा बघा, तेलंगणामध्ये जे आश्वासनं आम्ही दिली होती ते पूर्ण केलेले आहेत. निश्चितच या निवडणुकीत जर जनता आमच्या बाजूने उभी राहत असेल तर ती आश्वासनं आम्ही त्या ठिकाणी पूर्ण करू. ठीक आहे, ठीक आहे. काही अपडेट्स आहेत मी ते प्रेक्षकांना आधी सांगतो आणि त्यानंतर मला किरण तारे यांच्याकडे जायचं आणि मला वाटतं प्रकाश गाडे यांना सुद्धा काही मुद्दे मांडायचे आहेत, त्यांच्याकडे आपण जाऊयात. पण सध्या आपण बघतोय की 134 जागांवरचे कौल हाती आलेले आहेत. त्यापैकी भाजपचे उमेदवार 42 जागांवर आघाडीवर आहेत, तर जेडीयूचे उमेदवार हे 30 जागांवर आघाडीवर आहेत. 7 जागांवर काँग्रेसच्या उमेदवारांनी आघाडी घेतलेली आहे, तर राजदच्या उमेदवारांनी जवळपास 40 जागांवर आघाडी घेतलेली आहे. भाजप आणि आरजेडीत सध्या काटेकी टक्कर बघायला मिळते आहे. 243 जागांवर मतदान झालेलं होतं बिहारमध्ये, त्यातल्या 135 जागांवरचे कौल हाती यायला सुरुवात झालेल्या आहेत. हा अंतिम निकाल नाही, कारण मतमोजणी अजून सुरू आहे. पोस्टल वोट्स आता फक्त मोजले जात आहेत. 50% जागांचे कल हाती आलेले आहेत, निकाल नाही. आणि त्यानुसार एनडीएचे उमेदवार 79 जागांवर आघाडीवर आहेत. महागठबंधनचे 52 आणि अन्य ठिकाणी 4 उमेदवारांनी आघाडी घेतलेली आहे. मैथिली ठाकूर ज्यांच्या उमेदवारीची बरीच चर्चा झाली होती, प्रसिद्ध भजन गायिका आहेत, तरुण आहेत, त्यांना भाजपने ऐनवेळी उमेदवारी दिलेली होती, त्या सुद्धा सध्या आघाडीवर आहेत. भाजप आणि आरजेडी काटेकी टक्कर बघायया मिळत आहेत. पण या निवडणुकीत आणखी एक महत्त्वाचा फॅक्टर आहे, तो म्हणजे प्रशांत किशोर यांचा. तेजस्वी यादव यांच्याबद्दल सुद्धा एक महत्त्वाची अपडेट येते आहे. महुवामधून तेजप्रताप यादव यांनी पिछाडी घेतलेली आहे. 100 जागांचे कल आता हाती आलेले आहेत. राघोपूरमधून भाजपचे सतीश कुमार हे सध्या पिछाडीवर आहेत. राघोपूरमधून तेजस्वी यादव हे उमेदवार आहेत आणि त्यांनी आघाडी घेतलेली आहे. भाजप आणि आरजेडीत सध्या चुरस बघायला मिळतात. मी किरण तारे सरांकडे जातो. किरण सर, प्रशांत किशोर यांनी अख्खा बिहार पिंजून काढलेला होता. निवडणुकीच्या आधीपासून जागोजागी यात्रा काढल्या होत्या आणि या यात्रेला प्रचंड प्रतिसाद सुद्धा मिळालेला होता. तर प्रशांत किशोर हा फॅक्टर या निवडणुकीत कितपत चालेल वाटतं? मला वाटतं प्रशांत किशोर यांचा अजिबात प्रभाव तिकडे पडलेला दिसत नाही आहे. याचं कारण मुख्य असं आहे की प्रशांत किशोर यांची ही पहिली निवडणूक आहे. म्हणजे निवडणूक कशी लढवावी याचा सल्ला देणं तसं सोपं आहे, पण प्रत्यक्ष निवडणूक लढवणं हे अत्यंत अवघड आहे, हे त्यांना आता कळलं असेल. आणि प्रशांत किशोर यांनी सगळ्यात मोठी चूक काय केली, जी माझ्या दृष्टीने चूक आहे, की त्यांनी वातावरण निर्मिती केली मात्र स्वतः निवडणूक लढवले नाहीत. म्हणजे जे राज ठाकरेंनी केलं महाराष्ट्रामध्ये की वातावरण निर्मिती करायची, जाहीर करायचं मी निवडणूक लढवणार आणि ऐन वेळेला माघार घ्यायची, तोच प्रकार प्रशांत किशोर यांनी तिकडे केला. त्यामुळे प्रशांत किशोर हे खरंच गंभीर आहेत का आपल्या सगळ्या त्यांच्या ज्या काय घोषणा आहेत त्याच्याबद्दल किंवा त्यांचे जे काही विचार आहेत त्याबद्दल, याच्याबद्दल प्रश्नचिन्ह उभं राहिलं. अरविंद केजरीवालांनी काय केलं होतं, केजरीवालांनी पण आंदोलन उभं केलं, पण केजरीवाल स्वतः निवडणूक लढलेत आणि ते निवडून आलेत. पण तुम्ही स्वतः निवडणूक लढत नाही आहात आणि तुम्ही इतरांना निवडणूक लढायला लावतात, याचा अर्थ पक्षाचं नेतृत्व ठाम नाही आहे किंवा त्यांना जिंकण्याचा विश्वास नाही आहे, असा एक मेसेज त्यातनं गेला. तो जनसुराजला महागात पडतोय. मला असं वाटतं की 1 किंवा 2 जागा मिळाल्यात त्यांना तरीसुद्धा खूप होईल. पण जनसुराजने एक काम केलं आहे की जिथे जिथे जातीचं गणित होतं किंवा जिथे जातीच्या गणितामध्ये समोरचा उमेदवार तितकासा प्रभावी ठरला नाही किंवा जिथे नाराजी निर्माण झाली, अशी मतं जनसुराजकडे गेलेली आपल्याला या निवडणुकीत पाहायला मिळतील. उदाहरणार्थ मी आधी म्हणालो त्याप्रमाणे भूमिहार समाजाची मतं जी आहेत, जिथे भूमिहार समाजाला अपेक्षा होती की त्यांच्यातलाच कोणीतरी एकाला उमेदवारी मिळेल, ती ना एनडीएने दिली ना आरजेडीने दिली, अशी मतं ही जनसुराजकडे गेलेली आहेत. त्यामुळे जिथे जिथे नाराजी आहे त्या नाराजीची मतं सगळी जनसुराजकडे गेलेली आपल्याला बघायला मिळतात. पण त्याचा परिणाम असा झाला आहे की जनसुराज हे वोट काटणारी म्हणजे हे मतं कापणारी फक्त पक्ष म्हणून उरलेला आहे. ते स्वतः निवडणूक लढत असले तरी निवडून येतील अशी काही शक्यता त्यांची अजिबात दिसत नाही. दुसरा मुद्दा आपल्या आधीच्या चर्चेमध्ये जो होता की काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी यांच्यामधलं जे काय द्वंद्व आपण इथे पाहायला मिळालं, प्रकाशजींच्या एका मताशी मी संपूर्णपणाने असहमत आहे की प्रेस कॉन्फरन्स घेतली, पत्रकारांच्या पुढे काही विषय मांडला म्हणजे तो जनतेपुढे जात नाही, हा फार मोठा गैरसमज आहे. असं होत नसतं. पत्रकार हे शेवटी जनतेचे प्रतिनिधी आहेत. जनता म्हणूनच त्यांच्याकडे तुम्ही पाहिलं पाहिजे. आणि 2014पर्यंत नरेंद्र मोदी प्राईम मिनिस्टर होईपर्यंत भारतीय जनता पार्टी फक्त प्रेस कॉन्फरन्सवर जाणारा पक्ष होता, हे पण आपण बघितलेलं आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी तरी प्रेस कॉन्फरन्सला कमी लेखू नये अशी माझी एवढी याच्यामध्ये अपेक्षा आहे. दुसरा मुद्दा जो काँग्रेसचा आहे, म्हणजे
भाजप सांगतं ते सगळंच बरोबर आहे आणि काँग्रेस सांगतं सगळं चूक आहे, किंवा काँग्रेस सांगतं सगळंच बरोबर आहे भाजप सांगतं चूक आहे, असं काही नाही. वोट चोरीचा मुद्दा बिहारमध्ये अजिबात चाललेला नाही असं माझे इथले सहकारी मला सांगतायत. याचं कारण असं होतं की वोट अधिकार यात्रा मी आधी म्हणालो त्याप्रमाणे ज्या ज्या भागातनं गेली किंवा त्या वोट अधिकार यात्रेसाठी जो मार्ग निश्चित करण्यात आला होता ते मतदारसंघ जिथे मुस्लिम मतदारांची संख्या किमान 30% आहे अशा ठिकाणी ती यात्रा काढण्यात आली होती. म्हणजे टार्गेट काय होतं? टार्गेट होतं फक्त मुस्लिम मतदारांना महागठबंधनकडे वळवणं, हे टार्गेट होतं. त्याला नाव देण्यात आलं वोटर अधिकार यात्रा किंवा वोट अधिकार यात्रा जी काय होती. पण वोट चोरीचा मुद्दा सामान्य जनतेला एवढ्यासाठी अपील होत नाही आहे की माझं मत तर शाबूत आहे, तर मला काय फरक पडतो एखाद्याचं मत कापलं गेलं असेल तरी, झालं की नाही आपल्याला माहीत नाही, पण समजा असं झालं असेल तर मला काहीच फरक पडत नाही आहे. मुंबईसारख्या शहरामध्ये असो किंवा बिहारसारख्या ठिकाणी असो, जोवर मी सेफ आहे तोवर मला बाकीच्यांची काहीच काळजी करायचं कारण नाही. ही मानसिकता सर्वसामान्य लोकांची आहे. त्यामुळे जोवर मी सुरक्षित आहे तोवर मला बाकीच्यांची काळजी नाही. त्यामुळे वोट चोरीचा मुद्दा हा थेटपणाने परिणाम करणारा नाही आहे. त्याऐवजी अपोजिशन पार्टीने काय केलं, महागठबंधनने काय केलं, त्यांनी नितीश कुमार यांना टार्गेट केलं. नितीश कुमार यांचं वय झालं आहे, त्यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे, त्यांना गोष्टी आठवत नाहीत, ते वेड्यासारखे वागतात, अशा पद्धतीची स्टेटमेंट करण्यात आली. नितीश कुमार यांची प्रतिमा, ते सुशासन वगैरे सगळे आपण एक वेळ बाजूला ठेवूया, पण ग्रामीण भागामध्ये नितीश कुमार यांची प्रतिमा आजही चांगली आहे. लोकांना ते आपलेसे वाटतात. विशेषतः महिलांना दारूबंदी केल्यामुळे नितीश कुमार यांच्याबद्दल एक आस्था आहे आणि एखाद्या व्यक्तीवर जेव्हा पर्सनली टीका होते तेव्हा त्याचा उलटा परिणाम होत असतो. हे आपण महाराष्ट्रामध्ये पण पाहिलं. लोकसभा निवडणुकीच्या, विधानसभा निवडणुकीच्या वेळेला शरद पवारांना जेव्हा ईडीची नोटीस पाठवण्यात आली तेव्हा कसं वातावरण फिरलं आणि पुढे काय झालं हे आपण सगळ्यांनी बघितलं आहे. त्यामुळे नितीश कुमार जे 20-20 वर्ष तिकडे मुख्यमंत्री आहेत, त्यांचं काहीतरी ग्राउंड तिकडे तयार झालं आहे. त्यांच्यावर केलेला वैयक्तिक हल्ला हा ग्रामीण भागामध्ये रुजलेला नाही. त्यामुळे जिथे JDUच्या जागा कमी होणार होत्या त्या ग्रामीण भागात आपल्याला वाढताना दिसत आहेत केवळ या एका चुकीमुळे. नितीश कुमार यांच्या प्रशासनाबद्दल, त्यांच्या कार्यशैलीबद्दल टीका केली असती तर आपण समजू शकलो असतो. बरोबर. पण नितीश कुमार यांचं मानसिक संतुलन बिघडलंय हा मेसेज मात्र त्यांच्या समर्थकांमध्ये चुकीचा गेलेला आहे. ओके, मग हा मेसेज या निवडणुकीच्या निकालांवर प्रभाव टाकेल असं तुम्हाला वाटतं? म्हणजे मतदारांना प्रभावित केलंय? कारण तशा पद्धतीचे काही व्हिडिओ सुद्धा सर्क्युलेट होत होते नितीश कुमार यांचे, आणि आतापासून नाही, हे गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. कसं आहे, व्हिडिओ सर्क्युलेट होणं आणि कुणीतरी नेत्याने असं बोलून दाखवणं याच्यामध्ये फरक असतो. म्हणजे परत मला महाराष्ट्राचं उदाहरण द्यायला आवडेल इकडे की 2012च्या BMC इलेक्शनच्या वेळेला पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते आणि त्यांनी एका प्रेस कॉन्फरन्समध्ये, तिथे मी होतो उपस्थित, त्यांनी असं विधान केलं होतं की या निवडणुकीनंतर बाळासाहेब ठाकरे यांचं फारसं महत्त्व राहणार नाही मुंबईमध्ये. बाळासाहेब ठाकरे विल बी इनकॉन्सिक्वेन्शियल असं त्यांचं स्पेसिफिक वाक्य होतं. त्याचा परिणाम असा झाला की शिवसेना जी बॅकफूटवर होती ती एका वाक्यामुळे जे बाळासाहेबांचे समर्थक होते, त्यांचे चाहते होते, ते उफाळून आलेत आणि भरभरून मतं मिळाली शिवसेनेला. शिवसेना सत्तेत परत आली. तसाच काहीसा प्रकार बिहारमध्ये सुद्धा होऊ शकतो. म्हणजे नितीश कुमार यांना वैतागलेत लोक की आता झालीत 20-22 वर्ष झाली, किती दिवस त्यांचा चेहरा बघायचा. पण नितीश कुमार यांचं मानसिक संतुलन ढासळलेलं आहे असं म्हणणं हे उलटा परिणाम करणार आहे. त्यामुळे नितीश कुमार यांच्या समर्थकांमध्ये किंवा त्यांचे जे काय थोडेफार चाहते शिल्लक आहेत त्यांना असं वाटू शकतं की अरे हा याच्याबद्दलचा पर्सनल अटॅक आहे, हा वैयक्तिक हल्ला होतोय. त्यामुळे देखील JDUच्या बाजूने भरभरून मतदान झालेलं आपल्याला ग्रामीण भागात पाहायला मिळेल. ठीक आहे, तर आता आणखी एक अपडेट आहे. महागठबंधन 66 जागांवर आघाडीवर आहे. भाजप सर्वात मोठा पक्ष आता ठरताना दिसतोय. सुरुवातीचे जे कौल हाती येत आहेत त्यानुसार 55 जागांवर भाजपचे उमेदवार हे सध्या आघाडीवर आहेत. भाजप आणि राजद यांच्यात काटेकी टक्कर बघायला मिळत आहेत, कारण राजदचे 53 उमेदवार हे सध्या आघाडीवर आहेत. JDUचे 37 आणि काँग्रेसचे 8 उमेदवार हे आघाडीवर आहेत. एकूण 169 जागांवरचे कौल हाती आलेले आहेत. त्यापैकी NDAने 100 जागांवर आघाडी घेतलेली आहे, तर महागठबंधनने 66 जागांवर. त्यामुळे जवळपास 34 जागांचा फरक अजूनही आहे. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार NDAचं सरकार बिहारमध्ये येणार आहे, पण आता प्रत्यक्ष मतमोजणी सुरू आहे आणि थोड्याच वेळात बिहारच्या सत्तेची चावी नेमकी कोणाच्या हातात जाणार याबद्दलचं चित्र स्पष्ट होईल. राघवपूरमधून भाजपचे सतीश कुमार यांनी पिछाडी घेतली आहे आणि तेजस्वी यादव यांनी आघाडी घेतलेली आहे त्यांच्या मतदारसंघामधून. प्रकाश गाडे, तुम्ही काहीतरी मुद्दा मांडत होते. SIR संदर्भातला बघा, एक निवडणूक आयोग एक स्वतंत्र घटनात्मक संस्था आहे. ती काही भारतीय जनता पार्टीची नाही ना, किंवा काँग्रेस किंवा इतर पक्षाची नाही आहे. ह्या लोकांनी, यांचे राष्ट्रीय अध्यक्ष खरगेजी यांनी
SIRला विरोध केला. यांची माध्यमांमध्येही आणि पक्षांतर्गतही दुटप्पी भूमिका जी आहे ती लोकांपर्यंत पोहोचली. जसं आपले दादा बोलल्याप्रमाणे, काटेदा बोलल्याप्रमाणे की काँग्रेस वोट चोरीचा जो मुद्दा आहे, बघा मी मतदान करतोय, माझ्यासारखे करोडो लोक मतदान करतात, त्यांना खात्री आहे की माझं वोट सेफ आहे. मग आता हे जे सांगतायत की जिवंत मतदार, मृत्यू झालेले मतदार, एक लक्षात घ्या की एखादा समजा मी स्थलांतरित आहे आणि मी आज मुंबईला आहे, उद्या बिहारमध्ये जाईन, बिहारमध्ये समजा गेलो तर माझं इथलं मतदान जो आहे तो मी तसंच ठेवलेलं आहे किंवा बिहारमध्ये जाऊन तिथं नवीन रजिस्ट्रेशन केलेलं आहे. काय होतं की ही जी प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया काही राजकीय पक्ष चालवत नाही, तो निवडणूक आयोग चालवतोय आणि ती दुरुस्ती व्हावी हे भाजपचंही मत आहे. म्हणून तर आम्ही SIRला आम्ही सपोर्ट करतोय, काँग्रेस पक्ष विरोध करतोय. आणि मुळात मुद्दा यांनी लोकसभेचा विषय काढला की लोकसभेला यांचा दारुण पराभव झाला. बघा एक लक्षात घ्या, काँग्रेसची स्ट्रॅटेजी राहिलेली आहे आधीपासूनच, जर तुम्ही लोकांना आपलंसं करून नसेल त्यांना कन्फ्यूज करा, त्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करा. मग यांनी चालवला संविधान हटवणार आहेत, आरक्षण हटवणार आहेत, अशा पद्धतीचा मुद्दा चालवला. त्याचबरोबर यांनी ओट जिहादचा मुद्दा हा लोकसभेला चालवला होता आणि त्या प्रमाणात त्यांना काही प्रमाणात यश मिळाले. पण कुठलाही एक फेक नेरेटिव्ह आहे ना, तो एकदा चालतो, प्रत्येक निवडणुकीमध्ये चालत नाही. म्हणून यांनी मागच्या 10 वर्षामध्ये प्रत्येक निवडणुकीमध्ये एक ना एक मुद्दा घेऊन येतात. कधी ईडी घेऊन आले, कधी CBI घेऊन आले, कधी बॅलेट मशीन, वोटिंग EVM मशीन बदला म्हणून आले. आता शेवटी ते मतदार यादीवरती आलेत. शेवटचा मुद्दा यांनी फक्त एवढाच राहील यांचा की मतदाराला दोष हे देतील, एवढंच त्यांचं शिल्लक राहिले. आणि निश्चितच यांची पातळी एवढी घसरत चाललेली आहे. उद्या आज जर बिहारमध्ये सत्ता येणारच आहे, आल्याच्या नंतर यांची मानसिक संतुलन काँग्रेसचे बिघडणार आहे. उद्या हे मतदारांना दोष देण्यालाही कमी करणार नाहीत, हा एक माझं स्पष्ट मत आहे. ठीक आहे. कपिल ढोके, ज्या पद्धतीनं संविधान बदलाचा नरेटिव्ह लोकसभा निवडणुकीत चालला होता, जो भाजपनं सुद्धा ते ऍडमिट केलेलं होतं की हा नरेटिव्ह चालला आणि त्याचा आम्हाला फटका बसला, तशाच पद्धतीचा नरेटिव्ह राहुल गांधी यांनी जो तयार केला, त्या तथ्य कितपत आहे ते त्यांनी वेगवेगळ्या आरोपांमधून दाखवून दिलंय. हा नरेटिव्ह बिहारमध्ये चालेल वाटतं का तुम्हाला? हे बघा, नरेटिव्ह काही कोणी सेट केला म्हणून लोक स्वीकारतात असं बिलकुल होत नाही. जे जनतेच्या मनात असतं ते कोणीतरी समोर येऊन बोलतं आणि ज्या गोष्टी खऱ्या असतात त्याच जनतेला पटतात, हे आपण सगळ्यात अगोदर लक्षात घेतलं पाहिजे. लोकसभेच्या वेळी संविधान बदलाचा नरेटिव्ह सेट केला, अशा पद्धतीचा नरेटिव्ह सेट करण्याची कुठली गरज नव्हती. संविधान बदलायची भाषा भारतीय जनता पार्टीचे नेते राजरोसपणे म्हणजे दिवसा ढवळ्या बोलायचे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तो कोणीतरी यांचा एक खासदार होता, तो म्हणत होता की अब की बार 400 पार, संविधान अगर बदलना है तो 400 से ज़्यादा सीट आना चाहिए. संविधानाच्या विरोधातल्या सगळ्या गोष्टी जर कोणी केल्या असतील तर त्या यांनी केल्या होत्या आणि ते महाराष्ट्रातल्या जनतेला पटलं होतं की आता खरंच आपलं संविधान धोक्यात आलेलं आहे. म्हणजे केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर असेल, संविधान बदलण्याची जाहीरपणे भाषा असेल, संविधानाच्या विरोधात म्हणजे ज्या गोष्टी संविधानाला मान्य नाही त्या सगळ्या गोष्टी करण्याचं काम यांनी देशामध्ये केलं. म्हणून लोकांच्या मनात पक्क झालं की आपल्या संविधानाला धोका आहे आणि त्यांनी लोकसभेला त्या पद्धतीचे निकाल त्या ठिकाणी दिलेत. आता बिहारमध्ये SIR बद्दल हे बोललेत, निवडणूक आयोगाबद्दल हे बोललेत. अहो, माझं म्हणणं स्पष्टपणे आहे की कुठल्याही भारतीय जनता पार्टीच्या अगदी गल्लीतल्या नेतृत्वापासून दिल्लीतल्या नेतृत्वापर्यंत यांनी ठामपणे सांगितलं पाहिजे की मतदार याद्या पूर्णपणे साफ आहेत, निवडणूक आयोग आपलं काम पारदर्शकपणे करते आहे. हे बघा, निवडणुकीच्या प्रक्रियेमधला सगळ्यात महत्त्वाचा घटक कुठला असेल तर तो मतदार आहे. त्यानंतर मतदार यादी. आता मतदार यादीच साफ नाही तर विश्वास कोणावर ठेवायचा? मग राहुलजी गांधी यांनी एक मोहीम हाती घेतली की निवडणूक आयोगाने आता मतदार याद्या ह्या साफ केल्या पाहिजे. मतदार याद्यांमध्ये जो काही, आता आमच्या भागात अनेक उदाहरणं आहे, मी स्वतः याद्यांचा अभ्यासक आहे, मी स्वतः निवडणुका लढवतो. आमच्या इथे तरेसर एक नाव 12 वेळा एका म्हणजे 400 लोकांच्या एका वार्डमध्ये 394 लोकांचा एक ग्रामपंचायतीचा वार्ड आहे, त्या वार्डात एक नाव 12 वेळा आहे. ते नाव विधानसभेच्या यादीत 12 वेळा आहे म्हणून त्या ठिकाणी 12 वेळा आलेलं आहे. म्हणजे एका बूथवर एक नाव जर 12 वेळा असेल, फोटो वेगवेगळे आहेत, अशा अनेक उदाहरणं राहुल गांधींनी दाखवले. म्हणजे आमचा आरोप स्पष्ट आहे की निवडणूक आयोग आपल्या याद्या साफ करत नाही, निवडणूक आयोग आपलं काम पारदर्शकपणे करत नाही. मग भाजपच्या लोकांना इतक्या मिरच्या लागत असतील तर त्यांनी समजावून सांगितलं, दाखवलं पाहिजे निवडणूक आयोगाचं काम पारदर्शकपणे आहे म्हणून. ते कुठे दाखवू शकत नाहीत. दुसरी गोष्ट, SIRच्या बाबतीत तर आम्ही जाहीरपणे केलं पाहिजे, बिलकुल मान्य आहे, SIR करा,
पण ऐन निवडणुका आता डोळ्यापुढे आहेत, अनेक लोक बाहेरगावी आहेत, अनेक लोक त्या ठिकाणी पुरावे देण्यासाठी येऊ शकत नाहीत. अशा वेळी तुम्ही SIR ची प्रक्रिया राबवली आणि म्हणजे स्वतःला पोषक अशा पद्धतीनं जर SIR करून तुम्ही त्या ठिकाणी घेत असाल, त्याला आम्ही विरोध केला. मग SIR चुकीच्या पद्धतीनं होतोय, हा काही आम्ही फक्त बोलून दाखवलं नाही, तर अनेक जिवंत लोकांना एकत्र बोलावलं, ज्यांना मृत म्हणून SIRच्या माध्यमातून काढून टाकलं. त्यांच्यासोबत राहुल गांधींनी चहा घेतला आणि दाखवलं की ही लोक जिवंत आहेत, पण यांना मृत म्हणून SIR मधून काढून टाकलं. इतका सगळा निवडणूक आयोगाचा अनागोंदी कारभार असताना सुद्धा भाजपच्या लोकांना जर वाटत असेल की निवडणूक आयोग चांगल्या पद्धतीनं चालतोय, तर निश्चितच निवडणूक आयोग आणि भाजपची मिलीभगत आहे. निवडणूक आयोग भाजपसाठी काम करते आहे, हा आमचा आरोप आहे. ठीक आहे. प्रकाश गाडे, मला एक सांगा, आदित्य ठाकरे यांनी आता पत्रकार परिषद घेतलेली होती, त्यांनी त्यात प्रेझेंटेशन दिलं होतं आणि निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेतले काही लूपहोल्स त्यांनी अधोरेखित केले होते आणि त्यानंतर अमित साटम यांनी सुद्धा